नमस्कार मंडळी, मी स्वप्नील लिंगोले आपलं स्वागत करतो माझा नगरसेवक या कार्यक्रमामध्ये. आपण आपल्या कार्यक्रमामध्ये विविध जे उमेदवार आहे, ज्या काही यवतमाळच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आपापले उमेदवार जे प्रत्येक पक्षाने उभे केलेले आहे. तर त्यातीलच आपले एक उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद भाऊ धोंडल हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. विनोद भाऊ, तसं की मी तुम्हाला म्हटलं की आमच्या या जो माझा नगरसेवक म्हणून जो कार्यक्रम आम्ही उपक्रम घेतला आहे, त्याच्यामध्ये आम्ही विविध पक्षांतर्गत जे या निवडणुकीमध्ये उभे घातलेले जे उमेदवार आहे, त्यांच्या मुलाखती घेतो आणि त्यांच्याकडून जाणून घेतो की त्यांचं काय विजन आहे वार्डाबद्दल, ते काय विकास करू इच्छितात आणि त्यांचा काय मोटो आहे. तर विनोद धोंडल हे जेव्हा आम्ही नाव ऐकतो, तर संपूर्ण यवतमाळला हे नाव तर परिचितच आहे आणि तुमचा चेहरा देखील परिचित आहे. जेव्हा विनोद धोंडल हे नाव आम्ही ऐकतो, तर आमच्या पुढे एक चेहरा उभा होतो, तो म्हणजे समाजसेवेचा. अहोरात्र, दिवस असो, रात्र असतो, तो प्रत्येकाला मदत करणारा हा चेहरा जनतेपुढे आजपर्यंत होता आणि असणार. आज ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, तर यामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता, की समाजकार्य करत असताना मागील 10 ते 15 वर्षापासून तुम्हाला असं का वाटलं, की मी कुठेतरी माझ्या ज्या कामाला राजकीय वळण द्यावं? मी मागील 15 वर्षापासून समाजकार्य करून राहिलो आहे. माझ्यापाशी कोणतीही सत्ता नव्हती. तर मी समाजकार्य करून राहिलो. जेव्हा माझ्यापाशी मी एक नगरसेवक झालो आणि सत्ता आली, तर मी अजून जास्त लोकांची सेवा करू शकतो जास्त प्रमाणात. ओके. यासाठी मी राजकारणात आलो. नक्कीच. म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे, की आजपर्यंत तुम्ही जे समाजकार्य करत होते, हे व्यक्तिशः करत होते हां, आणि याला कुठेतरी अधिक बळ बळ मिळावं मिळावं. आणि त्याला कुठेतरी राजकारणाचा जर राजकीय सपोर्ट जर तुमच्याकडे असला, तर त्या कार्याला अजून जास्त बळ मिळू शकतं. जास्त. नक्कीच. अगदी बरोबर. तर दुसरा प्रश्न माझा आपल्याला हा होता, की जर वार्ड नंबर 23 मधील जनता आपल्याला प्रचंड बहुमताने जर निवडून देते, तुमच्यावर विश्वास ठेवून आणि तुमचं कार्य बघून, तर तुम्ही वार्ड नंबर 23 मधील अशा तुम्हाला कोणत्या समस्या वाटतात, की त्याला तुम्ही प्राथमिकता द्याल? प्राथमिकता म्हणजे रस्ते, पाणी आणि कचरा या व्यवस्थापक असायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला म्हणजे समस्या कशा जाणवल्या? म्हणजे कशा जाणवल्या म्हणजे आता मी या वॉर्डामध्ये साधारण 35 वर्षापासून आहे. बरं. या वॉर्डामध्ये कसं कचऱ्याची गाडी मोजक्याच प्रमाणात येते. रोड असे झाले आहे का रोडमध्ये गड्डे आहे का गड्ड्यात रोड आहे हे पण समजत नाही. अक्षरशः रस्त्याची इतकी भीषण अवस्था चाळण झाली आहे पूर्ण. भयंकर भीषण अवस्था झालेली आहे. आणि जसं तुम्ही आता रस्त्याचा विषय काढला, एक जनतेच्या मनात हा देखील संभ्रम आहे, की ठीक आहे रस्ता खराब आहे, तो तयार होईल आज नाही उद्या. परंतु काय होताना दिसतं, की रस्ता कुठेतरी तयार होतो आणि त्याचं आयुष्य 6 महिन्याचं झालेलं आहे. 6 महिन्याच्या नंतर त्या अगदी बरोबर. रस्त्याची अवस्था इतकी भीषण होऊन जाते, की कोणीही म्हणणार नाही, की इथे कधी काळी रस्ता बनला होता म्हणून. म्हणजे एकेकाळी 8-8, 10-10 वर्षानंतर रस्ता बनवावा लागायचा. जसं आपण बघतो, की गाडगे महाराजचं मंदिर आहे. तिथे अक्षरशः शोधावं लागतं, की खरंच इथे डांबरी रोड होता का? होता का? बरोबर. तर अगदी असं बरोबर. का बरं होतं असं तुम्हाला अगदी वाटतं? बरोबर म्हणजे आपल्या कसं नगर परिषदेकडून एवढी देणगी येते बरं. प्रत्येक वर्षी. असं वाटते का का ते देणगी जेव्हा येऊन राहिली आपल्याला, हं. ते देणगी जाते कुठे? निधी. बरोबर. निधी. हं. प्रत्येक वार्डाला एक निधी दिला जाते नगर परिषदेकडून. ते निधी जाते कुठे? डांबर कमी न त्याच्यावर ऑइलच जास्त राहते. त्यावेळेस नगरसेवक कुठे जातो? जे आपण त्यांना जनतेसाठी निवडून दिलेले राहते. बरोबर. त्यावेळेस जनतेसाठी निवडून दिलेले जातात. तर त्यावेळेस हे नगरसेवक लक्ष का देत नाही बा? त्याचा त्या रोड पाठपुरवठा करणं आवश्यक पाठपुरवठा आहे. काऊन नाही करत? नक्कीच. खरंच रस्त्याची अवस्था तर भीषण आहेच. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यात तर सोबत आहेच आणि कचरा गाडीचं, घंटा गाडीचं म्हणतो. काही निवडक रस्त्यांमध्ये नगरांमध्ये घंटा गाडी येतं. परंतु तो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचत नाही. तर याच्या मागे नगरसेवकाने ठाम भूमिका घेऊन ते कार्य पूर्ण करायला पाहिजे. बरोबर.
ते जे कचरा गाडी आहे कुठेतरी उभी राहते एका ठिकाणी. बरोबर. कारण आम्ही मागे बघितलं होतं, तुम्ही पण लक्ष दिलं असेल. त्याचंही आम्ही कारण जेव्हा विचारलं, तर अक्षरशः कचरा घंटा गाडी जे फिरवतात, त्यांनीही उपोषण केलं होतं, की आम्हाला वेळेवर पेमेंट मिळत पेमेंट नाही. नाही तर याचाही पाठपुरावा कुठे ना कुठे नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी करायला हवा. करायला पाहिजे. योग्य आहे तुमचा प्रश्न. त्याचबरोबर मला दुसरा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की हे तर मुद्दे आहेच आपल्याकडे. म्हणजे आपण बघतो वर्षानुवर्षे हे मुद्दे चालू आहे. रस्ते बनतात, बिघडतात आणि त्याचं आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. जसं आपण म्हणतो माणसाचं आयुष्य कमी होत आहे, तसं रस्त्यांचंही रस्त्याचा आहे. कमी होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला विचारायची होती, की यासोबत काही भटके कुत्र्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचं अगदी निदान बरोबर. होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ठोस भूमिका घ्याल का? तर भटक्या कुत्र्यांसाठी माझं एक म्हणणं आहे, प्राणी मित्रांना सोबत घेऊन नक्की. त्यांच्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात यावे. नसबंदीचं. नक्की. त्यामुळे जे कुत्र्यांचं आणखीन एक प्रमाण प्रश्न थोडं माझ्या कमी. मनामध्ये होता, बोला ना. की जसं तुम्ही बघताय, की एकीकडे थंडीचं वातावरण वाढत आहे, थंडी वाढत आहे आणि दुसरीकडे राजकीय गरमी वाढत आहे. म्हणजे बरोबर. सांगायचं तात्पर्य असं, की अगदी आता थोड्या 3 ते 4 दिवसावर निवडणुकीचा दिवस येऊन ठेपलेला आहे. तर जसं-जशी निवडणूक जवळ येते, तर तसे-तसे जे काही मोठे राजकीय पक्ष आहे, तर ते वेगवेगळ्या पद्धतीचा साम, दाम, दंडभेद अगदी. या गोष्टीचा वापर करून निवडणूक आपलीशी करण्याचा वेगवेगळे उमेदवार हे प्रयत्न करत आहेत किंवा करतील. म्हणजे सांगायचं वेगवेगळे प्रलोभन देण्याचा अगदी बरोबर. देखील प्रयत्न करतील. तर आपण अशा एका पक्षाकडून लढत आहात आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवत आहात. तुमच्या पाठीशी कुठलाही मोठा राजकीय नेता दिसत नाहीये. बरोबर. तर कुठेतरी ही गोष्ट तुम्हाला डिमोटिव्हेट करते का? नाही, कुठेच नाही करत. मी आज जे निवडणूक लढत आहोत, ते बरं. 20,000 मध्ये लढत. ₹20,000 20,000 फक्त. अच्छा. आणि माझ्या विरुद्ध जे लोक आहेत, त्यांच्या लाखोचा खर्च आहे. नक्कीच. त्यांच्या पार्ट्या पण चालतात. ते जाऊ दे, आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. नक्की. नक्कीच. तो तर आता अविभाज्य हां. घटक होत तर चाललेला आहे. लोकांना तर आज आपला जो वार्ड आहे, प्रभाग 23, हा वार्ड एवढा सुशिक्षित लोकांचा आहे, हं. का त्यांना पैशाची गरज नाही लागत. त्यांना कार्य करणारा व्यक्ती पाहिजे. जो आपला जनतेसाठी रात्री बेरात्री आपल्यासाठी एक व्यक्ती धावून येईल, असा त्यांना व्यक्ती पाहिजे. नक्कीच. तुम्ही जसं म्हणतात, की तुम्ही मागच्या 15 ते 20 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहात. तर म्हणजे तुम्ही आजपर्यंत केलेले 1-2 सामाजिक कार्य सांगू शकाल का? भरपूर आहे, जनतेला. असे सांगण्यालायक तर भरपूर आहेत दादा. तरी आपल्या जनतेला जर काही सांगायचं असेल. तर सांगायचं म्हणजे असं झालं का साधारण 3-4 वर्ष अगोदर आपल्या यवतमाळ शहरामध्ये ऑटोवाल्याचा संप होता. अच्छा. दिवसभर ऑटोवाल्याचा संप होता. बरं, बाहेरगावून जे पेशंट आले होते यवतमाळमध्ये, बरं. त्यांना जाण्या-येण्यास पेशंटला बस स्टॉप ते सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. कोणतीही सुविधा. त्यावेळेस माझी स्प्लेंडर गाडी होती. ओके. हां. त्याला एक बोर्ड लावलं बरं. का बस स्टँड ते सरकारी दवाखाना फुकट. फुकट सेवा. फुकट. अच्छा. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी कुठलं म्हणजे पैसे घेतले फुकट. नाही. कुठलेही फ्रीमध्ये. एकही रुपया नाही घेतले. मी साधारण दिवसभरात 5 लिटर माझ्या गाडीला पेट्रोल लागलं. मी 80 पेशंट सोडले, 80 तिकडून वापस आणले. ही सेवा दिली. नक्की. आणि जे रस्त्यावर पडले राहते मनोरुग्ण, अच्छा. बेघर बरं. यांना जवळ आणून त्याची अंघोळ करून, त्यांची दाढी कटिंग करून, नवीन कपडे घालून त्यांना उपचार देऊन कुठेतरी त्यांना आसरा मिळावा म्हणून वृद्धाश्रमात नेतो. अच्छा. म्हणजे हे तर एक खूप मोठं सामाजिक म्हणण्यापेक्षा जसं आपण ऐकलं आहे, की डॉक्टर प्रकाश आमटे, तर त्यांच्यासारखं ते कार्य झालं. नाही, आपण तेवढं नाही मोठं होऊ शकत. नक्कीच. पण त्याच्या प्रेरणेतून तर तुम्ही हे हां, कार्य त्यांची करताय. प्रेरणा घेऊ शकतो, पण तेवढं मोठं नाही होऊ शकत. आणि सामाजिक कार्य तर तुम्ही सांगितलेच आहे. आणि बाकी तुम्हाला विचारायचं झालं, तर इतर उमेदवार देखील प्रत्येक उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहे, तर प्रत्येक उमेदवार हा स्वतःची बाजू मांडत आहे. हां. आणि कुठलाच उमेदवार असं म्हणत नाही, की मी सामाजिक कार्यकर्ता नाही. तो आता नवीन आलेले काही जे मुलं आहे किंवा उमेदवार आहे, ते देखील बरोबर. समाजसेवा केल्याचं प्रत्यक्षच सांगतात. तर तुम्ही त्यांच्यापेक्षा स्वतःला वेगळं कसं मानता? मी साधारण 15 वर्षापासून सेवा करून राहिलो. माझा राजकारणाशी काहीही एक संबंध नव्हता.
बरं. मला माझ्या नगरातील लोकांनी ₹10,000 आणून दिले. विनोद भाऊ, हे ₹10,000 घ्या आणि तुम्ही निवडणूक लढा. मी म्हणलं, निवडणूक लढायला खूप पैसे लागतात. लोकं म्हणे, तुम्हाला एवढे जण ओळखते नगरामध्ये, का तुम्हाला पैशाची गरज नाही. फक्त तुम्ही फॉर्म टाका, बाकी आम्ही पाहतो. अच्छा. त्याच्यामुळे मला खर्च ₹20,000 होऊन राहिला फक्त. ना आणि इतर मेंबरांना लाखो रुपये होऊन राहिला. हा फरक आहे आमच्यामध्ये. बिलकुल. आणि तुम्ही मग जसं आता आम्ही रॅल्या वगैरे बघतोय राजकीय पक्षांच्या. तर तुम्ही तुमचा काही विचार आहे का रॅली वगैरे निवडणुकीपूर्वी काढण्याचा? कारण तो ट्रेंड झालेला आहे. त्या निवडणूक जिंकण्याच्या पूर्वीच बरेचसे राजकीय नेते हे डी-जे लावतात, बँड लावतात, भरमसाठ लोकं घेऊन रॅली काढतात. तर तुमचं काय प्लॅनिंग आहे? माझं प्लॅनिंग म्हणजे तोच पैसा जर जनतेच्या सेवेसाठी लावला, इतर खर्च न करता, बरं. तो खूप उपयोग येते. तुम्ही नगरसेवक बनल्यानंतर तुम्हाला हे कॉलनीतले लोक घेऊन झाडझूड नाही करणार. तुम्हाला नगर परिषदकडून लोक येणार आहे. सेवा देणारे. आश्वासन समजायचं काय? हे आश्वासन आहे तुमच्यासाठी. फक्त दिखावा करून काही फायदा नाही. जनतेची सेवा मनातून करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही हेही ऐकलं होतं, की जर तुम्ही निवडणुकीमध्ये प्रचंड विजयी मताने निवडून याल, हां. तर तुम्ही असा कोणता नवीन उपक्रम कराल, की जसं आम्ही ऐकलं होतं, की तुम्ही जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत सर्व. बरोबर. अगदी. हां. आणि महाराष्ट्रच आपलं आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं. तर तुम्ही जे शिवाजी महाराजांचे जे मर्दानी खेळ होते, हां. तुमचे मुलं देखील दोन्ही मुलं अगदी बरोबर. या गोष्टीमध्ये निपुण आहेत. निपुण आहे. तर त्या प्रकारचा काही उपक्रम तुम्ही त्या करणार आहात? प्रकारचा उपक्रम म्हणजे निवडून आल्यानंतर आम्ही जे आमचे प्रभाग 23 मधल्या जेवढी मुली आहेत, बरं. त्यांच्या आत्मसंरक्षणाचे त्यांना धडे दिले. नक्कीच. ती गरज पण आहे काळाची. खूपच गरज आहे आज. त्याचे फ्रीमध्ये आम्ही क्लासेस चालू केले. त्याच्यामध्ये काय-काय शिकवलं जाईल? त्याच्यात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, कराटे. अच्छा. मग हे फक्त मुलींसाठीच राहील? मुलींसाठी राहील. बरं. आणि मुलांसाठी? मुलांसाठी राहील खुले मैदान, व्यायाम करायची जागा आणि नशामुक्ती. जे नशेच्या आहारी मुले चालले आहे आता, हं, हं. त्यांना नशेसाठी कुठेतरी नशेच्या आणि मोबाईलच्या आहारी सर्वाधिक आजची हां, जी हां. जनरेशन आहे 15 ते अगदी 23 बरोबर, मधली ती अगदी बरोबर. गेलेली आहे. तर त्यांच्यासाठी हे तुम्ही उपक्रम करू. बरोबर. याच्यासाठी मग काही फी वगैरे राहील की नाही, कसं? नाही फ्रीमध्येच. सर्व फ्रीमध्ये राहील. फ्रीमध्ये. मग त्यासाठी जागा वगैरे? जागा आपल्या म्हणजे प्रभाग 23 मध्ये एवढे ग्राउंड आहे, बरं. ओपन प्लेस, हो. मैदानं, खुले मैदाने इतके आहे, का तिथं कोणती पण आपण योजना चालू करू शकतो मुलांसाठी. व्यायामशाळा काढू शकतो. व्यसनमुक्तीसाठी प्रवचन करू शकतो किंवा कोणती कार्यशाळा घेऊ शकतो. हं, हं. असे भरपूर कार्यक्रम घेऊ शकतो आपण मुलांसाठी, तरुण मुलांसाठी. नक्कीच. तर खरंच मंडळी कसं आहे, कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण हा विचार करून जर चाललो समाजकारण हे जर राजकारणामध्ये जर 90% समाजकारण आणि 10% राजकारण हे कर हे या जर गोष्टी घेऊन आपण चाललो, तर नक्कीच एक सुसंस्कृत समाज आपण सुसंस्कृत पिढी आपण पुढच्या जनरेशनला देऊन जाऊ शकतो. तर विनोद भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि माझा नगरसेवक या कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा मनापासून तुम्ही धन्यवाद. मला इथे बोलावलंय त्याबद्दल मी आपले आभारी. नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला तरी करू इच्छितो, ठीक. की जाता-जाता तुम्ही तुमच्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? जनतेला एकच सांगा, तर मी आतापर्यंत पण मागील 15 वर्षापासून सेवा करून राहिलो आहे जनतेची. अहोरात्र घरी घर न बघता, दिवस न बघता, रात्र न बघता 24 घंटे माझी सेवा चालते. अशी सेवा मला प्रभाग 23 मध्ये द्यायची आहे. मला प्रभाग 23 लोकांच्या स्वप्नातला बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी निवडणुकीत उभा आहे. तुमचं निवडणुकीचं बोधचिन्ह काय आहे? माझं निवडणुकीचं बोधचिन्ह आहे फुटबॉल. 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 तर ओके. जनतेने मला सेवा देण्यासाठी, म्हणजे इथं सेवक बनवण्यासाठी त्या फुटबॉलला एवढी मोठी किक मारावं, का अच्छा. तो फुटबॉल हं. एकदम नगर परिषदमध्ये गेला पाहिजे. बिलकुल, बिलकुल. नक्कीच जनता तुमच्या या विनंतीला नक्कीच मान देईल आणि तुमच्या कार्याची देखील समीक्षा करून तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजयी मताने तुम्हाला विजयी करेल, हीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.